जनशक्ती न्यूज 18 सामान्य जनतेचा बुलंद आवाज। प्रियजनांच्या जन्मदिनी वृक्षारोपण करून समाजाला कृतीतून आदर्श देणारे नामदेव चौगुले सर, कृष्णात पुरटे यांचे प्रतिपादन। वृक्षारोपणातून प्राणवायू निर्मितीसह वृक्षांचा अधिवास निर्माण करता येतो। प्रत्येकजण मित्रमंडळी किंवा घरातील सर्व व्यक्तींचे वाढदिवस मोठ्या थाटामाटात कार्यालय घेऊन सजावट, संगीत, मैफिली, भेटवस्तू वाटप करून साजरे करतो। या सर्व गोष्टींना फाटा देणारे हमीदवाडा गावचे सुपुत्र, पर्यावरण प्रेमी, तंत्रस्नेही शिक्षक नामदेव चौगुले यांनी प्रियजनांच्या जन्मदिनी वृक्षारोपणाचा नवा आदर्श समाजाला दिला। ज्यांनी लाखो बियांपासून रोपे निर्माण करून महाराष्ट्रात सह्याद्री देवराईची निर्मिती केली। ते सिने अभिनेते सयाजी शिंदे यांचा जन्मदिन सामाजिक वनीकरणाच्या वनपाल प्रतिभा पाटील आणि बस्तवडे गावचे संतोष सकाराम पाटील अशा विविध क्षेत्रातील प्रियजनांच्या जन्मदिनी हमीदवाडा येथील श्री चौंडेश्वरी देवराईत वृक्षारोपण केलं। हा उपक्रम अनुकरणीय आहे, कौतुकास्पद आहे, असे सरपंच संघटनेचे अध्यक्ष कृष्णात यांनी आपले मनोगतातून विचार मांडले। गेली 17 वर्ष विविध जंगलात वनरक्षक ते वनपाल अशी प्रामाणिकपणे सेवा करत जनसंपर्क क्षमता आणि निखळ स्वभावातून माणसे जोडण्याची कला असणाऱ्या प्रतिभा पाटील यांच्या जन्मदिनी सोनचाफा रोप देऊन नामदेव चौगुले यांनी सत्कार केला। संतोष पाटील हे सर्वांची प्रेमाने वागणारे, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे सामाजिक कार्यकर्ते। यांचा सरपंच कृष्णात पुरटे यांच्या हस्ते वृक्षरोप देऊन सत्कार केला। नामदेव चौगुले यांनी सविस्तरपणे सृष्टी पर्यावरणवादी संघटना सह्याद्री देवराई, चौंडेश्वरी देवराई याबाबत आपले मनोगत व्यक्त केले। मनोगतातून प्रतिभा पाटील म्हणाल्या, नामदेव चौगुले सर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून त्यांच्या संकल्पनेतून हा जन्मदिनी वृक्षारोपण हा आगळा वेगळा दिशादर्शी उपक्रम सत्यात उतरताना दिसतो। यापुढे आम्ही हा उपक्रम समाजात पोहोचवण्याचं कार्य करू। यावेळी सरपंच कृष्णात पुरटे, बस्तवडे डेप्युटी सरपंच प्रवीण पाटील, धोंडीराम मांढरेकर, विनोद पाटील, राजाराम एकशिंगे, गजानन कुंभार उपस्थित होते। आज मौजे हमीदवाडा गायन क्षेत्रामध्ये माननीय हमीदवाडा सरपंच माननीय घोटे साहेब, बस्तवडे डेप्युटी प्रवीण पाटील सर, संतोष पाटील आणि माननीय नामदेव चौगुले सरांच्या विषयी जितकं बोलावं तितकं कमीच आहे। त्यांना निसर्गप्रेमी म्हणायचं, पर्यावरण प्रेमी म्हणायचं की आणखी काही जेवढी उपमा द्याल तेवढी कमीच आहे। आज माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून सरांनी स्वतःकडून 5 रोपं आणून इथं आम्ही आता त्याचे वृक्षारोपण केलेलं आहे। सरांचा हा वारसा उत्कृष्ट असून त्यातून खूप काही घेण्यासारखं आहे, कारण का ही आज पर्यावरणाची इतकी मानवाला गरज आहे, कारण का आज आपण झाडं लावली तरच ते उद्याच आपलं भविष्य होणार आहे। आणि सरांच्या या वारसाचं आम्ही कुठंतरी धारकरी होऊ हीच माझी इच्छा। सरांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच नेहमी पाठीशी राहू देत। धन्यवाद। प्रतिभा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। या कार्यक्रमा संदर्भात आमचे मार्गदर्शक माननीय चौगुले सर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 5 झाडे लावून हे वाढदिवस साजरा करायला ठरवले। प्रत्येक जवळच्या व्यक्तीच्या वाढदिवस दिवशी त्यांना वृक्षप्रेमी म्हणून त्यांनी प्रत्येक 5 झाडे 10 झाडे त्यांच्याकडे घेऊन किंवा स्वतः देऊन असं वृक्षप्रेमी हे जे मन आहे ते त्यांनी कायमपणे जपण्याचा प्रयत्न केला। आपल्या हमीवाड्यामध्ये इथून मागे जी झाडे लावली ते आता 2 वर्ष किंवा डेप्युटी असताना सुद्धा कायम आम्ही एकच खड्डा एकच झाड प्रत्येक वर्षी तेच लावत गेलो। आता ती संकल्पना अशी बदलली आहे, त्यामुळे आम्ही मानसिकता बी बदलली आहे आणि सर्व सरांच्या माध्यमातून किंवा प्रतिभा मॅडम किंवा त्यांचे सहकारी सगळे आहेत त्या माध्यमातून आम्ही असं ठरवलंय की जे झाड लावलंय ते जगवायचं कुठल्याही परिस्थितीत, त्यासाठी काही करायला लागू देत। मंडळातील लोकांनी सहकार्य करावे अशी त्यांना विनंती केली आहे, त्यांनी करू देत अथवा न करू देत, पण आपण हे वृक्षप्रेमी हे जे आहे किंवा वनीकरणासंदर्भात झाड लावलेले आहेत, आम्ही स्वतःहून लावलेली 150 झाडं म्हणा सरांच्या मार्गदर्शनाखाली किंवा फॉरेस्ट खात्यामार्फत लावलेली झाडे, ही सर्व झाडे जास्तीत जास्त जगवण्याचा प्रयत्न 100% नव्यानं 100% झाडे ही जगवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। या निमित्तानं या कार्यक्रमाला किंवा या वाढदिवसानिमित्त आमचे मित्र माननीय डेप्युटी सरपंच प्रवीण पाटील, बस्तवडे संतोष पाटील, त्याशिवाय त्यांचे सहकारी सर्व यांचे पाटील सर किंवा हे आपले बस्तवडेचे आपले पाटील हे सर्व आपण या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद मानतो। आम्ही थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। देवराई
या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्याने आम्हाला या पर्यावरणाची दिशा शिकवली ते सयाजी शिंदे सर, कारण त्यांचाही वाढदिवस. त्याचप्रमाणे वनपाल मॅडम, प्रतिभाताई पाटील यांचाही वाढदिवस आणि ज्यांच्या समवेत आम्ही 2 वर्षे बस्तवडीसारख्या ठिकाणी काम केलं ते संतोष सखाराम पाटील यांचाही वाढदिवस. त्यामुळं आज आम्ही असा विचार केला की आमच्या गावचे सरपंच कृष्णात बुरटे, बस्तवडीचे डेप्युटी सरपंच प्रवीण पाटील आणि सर्वांनाच एकत्रित करून आपण जर प्रत्येकाच्या वाढदिवसाला एक जरी झाड लावायचं म्हटलं आणि देशाचा जर आम्ही विचार केला तर संपूर्ण वसुंधरा ही नक्कीच हिरवीगार होईल. आणि आम्ही नेहमी प्रत्येकाला सांगत आलेलो आहोत की झाडंच आमची हिरो आहेत. कारण झाडं जर नसती तर तुम्हाला आम्हाला ऑक्सिजन हा मोफत मिळाला नसता. आणि जर आपण विचार केला तर दररोज 3-3 सिलेंडर इतका जर ऑक्सिजन आम्ही विकत घ्यायचा म्हटलं तर ते तुम्हा आम्हाला सगळ्यांना ते परवडणारं नाही. आणि कोरोना काळात ते आपल्या सगळ्यांना दाखवून दिल्यामुळं गेल्या 25 वर्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला पर्यावरणविषयक काम करता आलं. आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळी आपण एखादं झाड लावतोय तर त्यावेळी ते आमच्या डोक्यात जर जगलं तर निश्चितपणे ती पृथ्वीवरती जगू शकतं असं मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे. आणि यामध्ये आम्हाला नेहमीच सहकार्याची भावना ठेवून आमच्याशी अगदी मैत्रीपूर्ण ज्यांचे आमचे संबंध आहेत ते कृष्णात बुरटे यांच्याशी आम्ही प्रथमतः ग्रामपंचायतीमध्ये चर्चा केली. आणि खऱ्या अर्थाने त्याच दिवशी आमच्या चौंडेश्वरी देवराईची निर्मितीची सुरुवात झाली. आणि आज त्या ठिकाणी जवळजवळ 200 झाडं आम्ही फक्त लावली नाहीत तर लावल्यानंतर देखील त्याचं संगोपन करण्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामस्थांनी आम्ही सर्वांनी घेतल्यामुळं त्याचप्रमाणे आमच्या सृष्टीपरामध्ये संघटनेचे फिरोज चाऊस, अशोक डोंगर सर आणि आपल्या देवचंद कॉलेज देखील आम्हाला सांगितलं की त्यानंतरच्या काळामध्ये NSS, NCC सारखे कॅम्प जरी इथे घ्यावे लागले तरी आम्ही घ्यायला तयार आहोत. म्हणजे खऱ्या अर्थानं लोकांचा जर सहभाग यामध्ये वाढला तर निश्चितपणानं ही चांगल्या प्रकारची एक देवराई निर्माण होऊ शकेल. देवराईला लागूनच असणारे सामाजिक वनीकरण विभागाचं हे जे बेलवन आहे हे बेलवन सुद्धा किंवा या ठिकाणी सुद्धा जी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत त्यामध्ये सुद्धा काही झाडं जरी मृत पावलेली असली तर नव्यानं आपण त्या ठिकाणी झाडं लावून ती सगळी जीवन ठेवूया. प्रतिभाताई, आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे संतोष पाटील, आपणास देखील जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ज्यांची नेहमीच आमच्या सर्वांच्यावरती सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे सर यांची फक्त कृपादृष्टी आम्ही म्हणणार नाही तर अर्जुनसारख्या ठिकाणी 27 जुलै 2023 त्यांनी प्रत्यक्षात येऊन आम्ही लावलेल्या झाडांची फक्त पाहणी नव्हे तर सगळ्या जणांचं कौतुक केलं. आणि यानंतरच्या काळात सुद्धा त्यांचं आमच्या या हमीदवरच्या देवराईमध्ये आगमन होईल असा आशावाद व्यक्त करतो. तुम्हा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घे पक्षी तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हे ममता मायेची रे सोबतीला, मातीचा गंध जरासा घे सोबतीला. घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा, अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा. शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला. चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा.